काय गोपाळ नावाचे टेलर, असं का बुजगावणं झालंय तुमचं पोलीस स्टेशनच्या आवारात? नाही साहेब, ते जरा काळजी वाटत होती म्हणून पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा होतो. नाही, अजिबात काळजी करू नका. तुमच्यावर हल्ला साकेतने केलाय का आणखी कोणी केलाय ते शोधतोय आम्ही. निश्चिंत राहा. नाही नाही, त्याची नव्हती काळजी वाटत. ते आर्या मॅडम बद्दल थोडीशी काळजी वाटत होती. नाही, तिची काळजी करू नका तुम्ही. ती आता एकटी नाहीये. एकटं नसतात म्हणजे? घराला चारी बाजूने पोलीस बंदोबस्त लावलाय मी. घरात कोण येतं, कोण तिच्याशी बोलतं, या सगळ्यांची नोंद असते माझ्याकडे. म्हणजे लोकांसमोर मला आर्याला भेटता येणार नाही का? आवडलं नाही का? नव्हता लावायला पाहिजे बंदोबस्त? नाही अहो, असं काही नाही. चांगलंच काम केलंय तुम्ही. चेहऱ्यावर तसं दिसत नाही. नाही नाही, तसं नाही. ते माझ्यावर बी हल्ला झाला ना, मी विचार करत होतो सेफ कसं राहता येईल बाबा. पण साहेब, तुम्ही भारी काम करता बरं का. मी तुमच्या कामाचा फॅन आहे. तुम्ही लय भारी काम करता, चांगलं काम करता. तुमची बदली आमच्या गावात झाली. तुमच्यासारखा कर्तव्यदक्ष कार्यक्षम इन्स्पेक्टर आमच्या गावाला लाभला. यातच सगळं हालत नशीबच समजतो आम्ही. मला तुम्हाला माझ्याकडनं काहीतरी द्यायचंय. प्रथम दर्शनी हेच असं वाटलं की तुम्हाला द्यावं. मला काय दुसरं काय सुचलं नाही. तुमच्यासाठी माझ्याकडनं पगारात घर चालतं माझं. तुला लाच समजतो मी. भ्रष्टाचार परत नाही का? हा, तुम्हाला दान धर्म करायचा पुळका आलाय ना? मला तुझ्याकडनं या अपेक्षा नव्हती. आता तू बी घराची आबरूचा वाट्यावर टांगणार का? अहो, मी काय नाही केलं आप्पा. मग रातच्याला का प्यायलास तू? कावापासून पितोयस? अहो, मी पहिल्यांदा काल दारू पेलो. मी बी नाही पेलो. जामकर साहेबांनी बळजबरीने पाजली मला. हा, वाटलंच मला. यो जामकर नावाचा जो शनी आपल्या घराला लागलाय ना, मला काही कळलंच झालंय. काय पाहिजे काय त्याला? हा, तुला दारू पाजून जमीन नावावर घेण्याचा डाव दिसतोय त्याचा. आता जर का तो पुन्हा नादी लागला ना, तर त्यो आहे आणि मी आहे. हा, जामकर साहेबांनी तुला बळजबरी पाजली आणि तू पिलास. तुझं तुला कळत नव्हतं? बारकायस का आता? चांगला माणूस आहे मी. लोक माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात. मला कोणाला नाही म्हणता येत नाही ना. त्याचाच फायदा घेतला, पाजली दारू मला. आणि मला काय हौस नाही आली दारू प्यायची. पहिल्यांदा पिलो दारू. अप्पा बाहेर या जरा. तर त्यो टपकलाय. काय सरपंच, काय झालं? एवढा गोतावळा घेऊन आला. गावात कोणी खपलं काय? म्हणजे आप्पा, गावात काय झाले ते तुम्हाला काय माहितच नाही? तुमच्या पोरानं तुम्हाला सांगितलेलं दिसत नाही. काय असू दे, असं काय महत्वाचं घडलं तुम्हाला सांगितलं नाही? नाही असं. अहो काय आप्पा, हे काय बरोबर ना? आज तुमचं स्वतःचा लेख पोलिसात असताना भी तुम्हाला काहीच डाउनलोडिंग माहित नाही. हे आमच्या काळात असं नव्हतं लागा. नाहीतरी या सुद्याला काय जमतंय तवा. ए, नाही. त्यांना नाही सांगितलं, तुम्ही सांगा. हा, तुमच्या काय जिभा झाडल्या वय रे? अहो आप्पा, त्या जामकर साहेबांना नरके हाडळ उत्सवाला परवानगी नाकारली. मग आणि हा गावावर होणारा अन्याय बर का. अहो, आज नरके हाडळ उत्सव करायला नाही म्हणतात. उद्या जत्राभर होऊ नका म्हणतील. परवा म्हणतील लग्न करू नका. तेरवा म्हणतील पोरांना पुरी देऊ नका लग्नाला. अहो, अशानं कसं व्हायचं आप्पा? हा, गावातल्या पोरांची लग्न होतील का? त्या जित्याकडे बघा. हा, वरनं खाली अख्खा त्या ऊसासारखा वाळून चाललाय. हा, कवा जर कट देशील मोडायचा कुठ तर. थांब, तू बोल दे मला. आणि ह्या मंगेकडे बघा, ह्याचं नुसतं केसानीच वय वाढत चाललंय. हा, वंश कधी वाढायचा? लक्कीचं तर सोडूनच द्या. आप्पा, माझं काय म्हणणं आहे, नरकी हाडळ उत्सव हा फक्त गावाचा प्रश्न राहिलेला नाहीये. हा सामाजिक प्रश्न झालेला आहे. हा जगाचा प्रश्न झालेला आहे आप्पा. नका, एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे असं वाटलं नव्हतं मला. काय लागा सुद्या ए, सुधाकर साहेब, म्हणजे अशा वेळी तरी तुम्ही गावाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. मी बोललो साहेबांशी, पण साहेबांचं पण बरोबर आहे. उद्या या उत्सवाचा गैरफायदा घेऊन तो जो कोणी खुनी आहे त्याने काय केलं तर केवढ्यात पडायचं आपल्याला? ह्याच्या आधी गावात उत्सव नव्हता का? तेव्हा बी कांड होतच होतं की. काय केलं पोलिसांनी? ए, तुझा पण कांड कधी पण होऊ शकतो. तर शांत बस. अरे पण मी म्हणतो, पोलीस कशासाठी आहेत? नाहीतर काय, त्या जामकरच्या करणं ना हे मॅटर हँडल होईना म्हणून तो आपल्या त्या नरकी हाडळला विरोध करतोय. कसं बोलले बरं? मग नरके हाडळ उत्सव होणार का नाही होणार? अशी कशी नाही होणार? हा, अरे मी आधीपासूनच तुम्हाला सांगत होतो, या परवानगीची काही गरजच नाही.
पण आप्पा परवानगीशिवाय त्या जामकर साहेबांना मधीच जर कार्यक्रम बंद पाडला तर आपण काय करायचं? तुम्ही राजीनामा द्यायचा असं बी तुम्हाला गावात काय किंमत नाही हा एक वेळ त्या जित्याला त्या सांड्याला पोरगी भेटेल. अरे गप ना बाबा, माझ्यावर कशाला घसरताय तुम्ही? ए का बसे हा पण जामकर साहेब ना परवानगी द्या त्याला असं वाटतच नाही. असं कसं नाही परवानगी देणार तो हा? अरे मी कशासाठी आहे मग? आम्हाला नाही वाटत ते जामकर साहेब तुमचं काय ऐकताल म्हणून. आता मी बघतोच तो कसं काय आड येतो आणि तसा बी तो माझ्या चांगल्याच कचाट्यात सापडलाय. अरे त्याने माझ्या पोराला दारू पाजली हा? बघतोच त्याच्याकडे आता. म्हणजे आपल्या गावच्या देव माणसाला त्यानं दारू पाजली. बापरे 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 बापरे, लय 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 बेकार झालं बघा. मला त्योच जा विचारायचा आहे त्याला. आणि त्यात मी तुम्ही ना मला हे परवानगीचं आहे तो खोलीत हातात दिलंय. आता काय त्याला सुट्टी नाही, बघतोच त्याकडं. अहो उगा ईशाची परीक्षा नका घेऊ, नका लागू त्या जामकर साहेबांच्या नादी. बरोबर बोलते मोठी आई. आपण किती बी काय बी केलं ना तर साहेब नाहीत ऐकणार, ते नाहीच म्हणणार आहेत. अरे मग मी कशा पाहिजे इथं हा? काय नाही रे, चला आपण जाऊ. कशी देत नाही परवानगी बघूयात. थांबा इथं, आलो कापड बदलून मी. हा डेंजर येतात. अहो तुम्ही पण आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे. आणि तुम्हाला काय लागलं ना मला आवाज द्या. होय. पोरांनो, आता आपण पोलीस स्टेशनला जायचं जामकर साहेबाकडे. आमचं झालं सगळं करून, तुम्हीच जावा आता, आम्ही नको. आम्हाला लावचाल का? आम्हाला जावा आपण, तुम्ही निघा.